हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आशा करते मस्त मजेत आनंदीच असाल. आज आहे गुरुवार, सकाळचे वाजले 11:30. काल मी गौरांगला विचारलं ना किती वाजलेत म्हणून, तर मला कमेंट आली की तुला किती वाजले माहित नाही. तर त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ चालू करायच्या अगोदरच घड्याळ बघून ठेवलं. 11:30 वाजलेले आहेत. प्रत्येक जण जिकडे तिकडे गेलेत. एवढ्या मेहनतीने मी साईड पिन लावली होती, निघाली ती. असो, तर दिस इज नॉट फेअर. मला तुम्ही म्हणताय जेव्हा मी बोलत नव्हते, खूप कमी बोलत होते, म्हणजे व्हिडिओ बनवला की नाही तेवढंच जरासं बोलायचं, व्हिडिओ स्टॉप करायचं, असं जेव्हा करत होते तेव्हा तुम्ही म्हणत होता तू जास्त बोलत नाहीस. आता मी जास्त बोलते तर तुम्ही म्हणताय की किती बोलतेस. दिस इज नॉट फेअर. एकच काहीतरी कन्फर्म करा की मी बोलू की कमी बोलू की अजिबात नको बोलू, हे कमेंट करून सांगा मला. कारण की मी पण कन्फ्युज होऊन जाते की तुम्ही यार म्हणताय पहिला बोल बोल आणि बोलायला चालू केल्यानंतर म्हणताय की किती बोलते. माझा आवडता छंद आहे जास्त कॅसेट लावणे, समजलं तर ना? त्याच्यामुळे कॅसेट तर माझी चालूच असणार आहे. आज कुठला कलर? वांगी कलर. वांगी कलर. त्याच्यामध्ये हे प्लेट्स ना वेगळे वेगळे आहेत. तर ही साडी आज वेअर केलेली आहे. खूप सारे लोक म्हणतात की तू मेकअप करू नको. खूप सारे जण म्हणतात की तू का मेकअप करतच नाही. बरेच जण म्हणताय तुम्ही की तू जास्तच फिल्टर लावतेस. त्याच्यामुळं सगळ्यांची विश एका वेळेला काही पूर्ण करू शकणार नाही. त्याच्यामुळं स्टेप बाय स्टेप सगळ्यांचं. आता तुम्ही मेकअपचं सांगितलं, फिल्टर कमी लावायला सांगितलं, तेही केलं. मेकअप करू नको तर हे बघा घासून पुसून दाखवते तुम्हाला. मेकअप नाही केला, फक्त थोडीशी पावडर आणि लिपस्टिक लावले. जास्त मी ज्वेलरी वगैरे घालत नाही. तर हो, बस झालं. तर हे एकच आहे, तेवढं जास्त व्हिडिओ मध्ये माझ्या एकच आहे. मी जास्त नाही करत. जेव्हा खरोखर मराठी लुक करायचं असतं ना, म्हणजे नथ वगैरे घालून वगैरे, तेव्हा मग प्रॉपर सगळं असं घालून वगैरे करते. पण रेग्युलरच्या ह्याला काही मला फारसं काही आवडत पण नाही घालायला वगैरे, आणि खूप कंटाळा पण येतो. ते सगळं घाला, पुन्हा व्हिडिओ झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थित काढून ठेवा. त्याच्यापेक्षा ना एकच असलेलं बरं. आणि साधं सिंपल लुकच छान वाटतं मला, असं बरेच जणांनी सांगितलं. तू जशी आहेस तशी राहा. तर जशी आहे तशीच राहते. आज ना माझं सिलेंडर संपले. सिलेंडरची गाडीची वाट बघायला, त्याच्यामुळे मी असं सारखं कान असं डोकावून पाहते की गाडीवाले तरी येतील. किती वाजता येणार आहेत माहित नाही. सकाळची 9:30-10 वाजेपर्यंत गाडी येते, पण अजून का आलेलंच नाहीये. त्याच्यामुळे मी सारखं माझं कान रस्त्याकडे आहेत की सिलेंडरची गाडीचा लगेच आवाज येतो ना. तर सिलेंडर पण घ्यायचं आहे. आज मला ह्या महिन्यात ना, मला 1 तारखेला मी सिलेंडर घेतलं होतं. 1 महिना पण पूर्ण सिलेंडर गेलेलं नाही, लवकर संपलं. जास्त काय बनवते असं म्हणत असाल ना, तर जास्त काय बनवत नाही. पण गिझरचं आणि गिझरचं आणि किचनचं सिलेंडर ना एका वेळेला गेल्या वेळेला संपलं होतं, आणि 2 एका वेळेला देत नाही बोलले ते. त्याच्यामुळे थोडंसं माझं ह्या महिन्यात ना काय म्हणतात डळमळलं असं सगळं. बजेट सिलेंडरचं बजेट नाही डळमळलं, सिलेंडर डळमळलं. तर ते आता येईल, ते घ्यायचं होतं मला. गौरांग गेलाय त्याच्या कामाला, मिस्टर गेलेत कराडला त्यांच्या कामाला. भक्ती स्कूलला गेले. आता 1 वाजता ती येईल. भक्ती आली की व्हिडिओ ना बनवायला देतच नाही, उगाच नुसतं मध्ये मध्ये डोळमळ करत राहते. त्याच्यामुळे म्हटलं ती यायच्या अगोदरच व्हिडिओ बनवून घेतलेले बरे असतात. तर ही माझी छानशी अशी सारी अजून शॉर्ट व्हिडिओ वगैरे कायच बनवलं नाही. तोपर्यंत माझ्या साडीची पिन निघाली. ती पहिले लावून वगैरे घेते आणि मग शॉर्ट व्हिडिओ बनवते. त्याच्या अगोदर म्हटलं कॅसेट तुमच्या बरोबर लावूया. आपण लाईव्ह घेऊया का? आत्ता घेऊया म्हटलं तर लगेचच घेऊया. तर थांबा, हा व्हिडिओ अपलोड करते आणि मग आपण ना 5-10 मिनिटं लाईव्ह घेऊया. चला मग लाईव्ह मध्ये भेटूया. छान असं गप्पा मारूया. कोणाकोणाचे क्वेश्चन आहेत ना ते विचारा मला, मी सांगते. पण असं बाकीचं असं एकदम फालतू विचारू नका.
मला बोलायचं पण अवघड होते. मग थांबा, हा लगेचच व्हिडिओ अपलोड करते आणि लाईव्हला जाऊया आपण.